भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवलेंची भेट घेतली। संविधान बंगल्यावर मंत्री आठवलेंची भेट घेतली। मुंबई महापालिका जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। तर निवडणुका म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी चालू असतात। 3 पक्ष आहेत, RPI आहे, अनेक घटक त्या ठिकाणी असतात आणि एका जागेवर अनेक इच्छुक अनेक पक्ष असल्याने थोडा वेळ लागतो। परंतु महायुती आम्ही घट्ट आहोत, एकत्रित आहोत। अशा प्रकारे जागा वाटप किंवा कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी किंवा विसंवाद नसेल। आम्ही ताकदीने एकत्रित सगळे लढणार आहोत। त्या ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आठवले साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत। आता कशा कुठून या संदर्भामध्ये रात्री आम्ही बसल्यावर त्या ठिकाणी निर्णय होईल, परंतु त्यांना जागा देणार एवढं निश्चित नाही। आता एकतर मी तर संपर्कामध्ये होतोच, मी तर 2-3 दिवस नव्हतोही, परंतु भाजप आणि शिवसेनेच्या जागांची चर्चा अगोदर चाललेली होती आणि त्यामुळे त्यांच्या जागा कोणत्या सुटणार ते ठरल्यानंतर ते आम्हाला बोलवणार होते। पण अद्याप बोलावलं नाही गोष्ट खरी आहे। पण RPIची यादी जी मी आता सांगितली ती यादी त्यांच्याकडे पोचवलेली आहे आणि त्याच्यातल्या एवढ्या जागा मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे। मला वाटतं की आज किंवा उद्या ते आम्हाला बोलावतील आणि RPIला कोणत्या जागा सोडणारी आम्हाला कळेल। 24 तासांमध्ये युतीच्या संदर्भात निर्णय घ्या, नाही तर स्वतंत्र निर्णय घेऊ। प्रताप सरनाईकांनी आता भाजपला अल्टिमेटम दिला। मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेना युतीचा तिढा अद्यापही कायम आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे। तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी सांगतो म्हणून। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे। जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल। कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं। तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल। अशा पद्धतीनं मी आता त्यांना निरोप देतोय। सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला। पहिल्या जाहीर यादीतील 2 उमेदवारांनी अपक्षाला रामराम ठोकलेला आहे। एका उमेदवारानं MIM मध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या उमेदवारानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी माझा पक्ष प्रवेश आता अनवर सादात साहेबांच्या आणि शाबरी साहेबांच्या हस्ते झालेला आहे आणि बाकीचे काही डिटेल्स असतील म्हणजे तुम्हाला जर अधिकृत असेल तर तुम्ही 4 वाजता त्याच्या संदर्भात तुमच्याशी प्रेस घेऊन सांगा। आपल्या सगळ्यांना माहित आहे काँग्रेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल जे वातावरण होतं, जे MIM आणि काँग्रेस मला जे प्रश्न विचारण्यात गेले, मला माझ्या लॉयल्टीवर सारखं सारखं विचारण्यात आलं आणि त्यासाठी मी विचार केला की MIM मध्ये जाण्याचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।